नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या आपल्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष आणि स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुदतवाढ मिळालेल्या या महिन्यातील सर्व जाहिरातींची माहिती घेणार आहोत आणि अशा जाहिरातीही बघणार आहोत ज्यांची संधी अजूनही हुकलेली नाहीये, म्हणजे तुम्ही आताही त्यासाठी अप्लाय जे आहे ते करू शकता. त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती, त्यांचा काय क्रायटेरिया असेल, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, नेमकं एज्युकेशन तुम्हाला काय काय लागणार आहे, एज लिमिट कितीपर्यंत आहे, फीज काय असणार आहे, याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यामुळे जास्त वेळ न गमावता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून माहिती तुमच्यापर्यंत संपूर्ण पद्धतीत पोहोचून जाईल. तर लक्षात असू मित्रांनो, आपली जी आजची पहिली जाहिरात आहे ती आहे BSNL भरती 2026 ची. म्हणजेच काय रे, तर भारत संचार निगम लिमिटेड यांच्यामध्ये 120 जागांसाठी जी भरती निघाली होती त्याच्याबद्दल यामध्ये माहिती जी आहे ती असणार आहे. याच्यामध्ये दोन महत्वाची पद आहे मित्रांनो. पहिलं पद आहे सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी DR मध्ये, त्याला टेलिकॉम स्ट्रीम म्हणतात आणि टेलिकॉम स्ट्रीम मध्ये, आणि याच्यामध्ये 95 पद जे आहे टोटल देण्यात आलेली आहे. आणि दुसरा आहे मित्रांनो सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंगच हे पद आहे, ज्याच्यामध्ये फायनान्स स्ट्रीम मध्ये आहे. त्याच्यामध्ये टोटल 25 पद जे आहे ते देण्यात आलेली आहे. म्हणजेच काय रे, 95 + 25 असे टोटल 120 पदांसाठी ही जाहिरात जी आहे आपल्या समोर आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता काय मागितलेली आहे, तर फक्त आणि फक्त पद क्रमांक 1 जे आहे याच्यासाठी 60% गुणांसह BE म्हणजे इंजिनिअरिंग झालेलं असावं. आणि स्ट्रीम कोणती असावी रे, इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्प्युटर सायन्स किंवा IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रिकल किंवा इन्स्ट्रुमेंटेशन, याच्यापैकी कोणतीही स्ट्रीम तुमच्याकडे असेल तर तुम्ही सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग यासाठी अप्लाय जे आहे ते करू शकता. म्हणजेच काय, ते या 95 जागांसाठी अगदी सहजतेने अप्लाय करू शकता. परंतु तुमचं जर इंजिनिअरिंग झालं नसेल तर काही हरकत नाही. दुसऱ्या क्रमांकाचं जे पद आहे त्याच्यासाठी मित्रांनो CA किंवा CMA तुमचं झालेलं असेल तरी तुम्ही त्यासाठी काय करू शकता रे, अप्लाय जे आहे ते करू शकता. यामध्ये वयाची अट काय दिलेली आहे, तर 7 मार्च 2026 रोजी पर्यंत 21 ते 30 वर्षापर्यंत जर तुमचं वय असेल तुम्ही अगदी सहजतेने याचा फॉर्म भरू शकता. 21 ते 30 वर्षापर्यंत तुमचं वय असलं पाहिजे. आणि याच्यामध्ये SC ST साठी 5 वर्षांची सूट दिली जाते. ठीक आहे, म्हणजे 30च्या पुढे 5 वर्षांपर्यंत. आणि OBC साठी 3 वर्षांची सूट जी आहे ते दिली जाते. नोकरी ठिकाणी संपूर्ण भारत असणार आहे, म्हणजे भारतामध्ये तुम्हाला कुठेही नोकरीसाठी जे आहे ते जावं लागू शकतं. आणि याच्यासाठी फी काय आहे, तर जनरल OBC EWS साठी आहे मित्रांनो 2500 रुपये आणि SC ST PWD साठी 1250 रुपये जे आहे फी ठेवण्यात आलेली आहे. आणि अर्ज करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपाची आहे. लक्षात असू दे, अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपाची आहे. आणि तारीख काय आहे सर शेवटची, तर बघा आजचा जो हा व्हिडिओ आहे तो आहे मित्रांनो मुदतवाढ मिळालेल्या जाहिराती. म्हणजे रे, अशी जाहिरात जी ऑलरेडी संपलेली होती परंतु आता त्याला एक्सटेन्शन देऊन त्या जाहिरातीची जी दिनांक होती त्याला अजून वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख पहिले होती मित्रांनो 7 मार्च 2026 पर्यंत, पण आता ती झालेली आहे 15 एप्रिल 2026. ठीक आहे, म्हणजे डायरेक्ट एक महिन्या अजून एक एक्स्ट्रा एक महिना जो आहे तो दिलेला आहे. 15 एप्रिल 2026 पर्यंत तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरू शकता. किती वाजेपर्यंत रे, सकाळी 10 वाजेपर्यंत. आणि परीक्षा कधी असणार आहे, ही आधी जी आहे 29 मार्चला जी आहे ते डिक्लेअर केलेली होती, पण आता जी आहे परीक्षा नंतर जी आहे तुम्हाला कळवण्यात येणार आहे. त्याची अजूनही डेट डिक्लेअर झालेली नाही. ही जाहिरात झाल्यानंतर मित्रांनो दुसरी जाहिरात आहे आरोग्य विभाग भरतीबद्दल. तर लक्षात असू द्या, आरोग्य विभागामध्ये MO भरती जी आहे ती निघालेली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात MO म्हणजेच मेडिकल ऑफिसर जी आहे भरती निघालेली आहे. त्याच्यामध्ये मेडिकल ऑफिसर्स ग्रुप A ज्याच्यामध्ये MBBS आहे त्याच्यामध्ये 766 पद आहे. आणि मेडिकल ऑफिसर ग्रुप A स्पेशलिस्ट त्याच्यामध्ये 774 पद आहेत. अशी टोटल हे 1440 पदांसाठी भरती निघालेली आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तर पद क्रमांक 1 जे आहे पोस्ट 1 जे आहे त्याच्यासाठी क्लिअरली MBBS डिग्रीज मागितलेली आहे. ठीक आहे. आणि पद क्रमांक 2 म्हणजे मेडिकल ऑफिसर ग्रुप A याच्यासाठी मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएटेड डिग्री किंवा डिप्लोमा किंवा त्याच्या रिलेटेड दुसरंही काहीतरी सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तरी तुम्ही याच्यासाठी अप्लाय जो आहे ते करू शकता. एज लिमिट काय असणार आहे, तर 18 ते 38 वर्षापर्यंत एज लिमिट इथे दिलेली आहे. परंतु तुम्ही जर OBC कॅटेगरी मधून असाल, तुम्ही इतर SC ST कॅटेगरी मधून असाल तर तुमच्यासाठी 5 वर्षांची सूट सुद्धा इथे दिली जाते. लोकेशन काय असणार आहे, कारण की आरोग्य विभाग महाराष्ट्र शासना रिलेटेड आहे त्याच्यामुळे लोकेशन असणार आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला याचा जॉब जो आहे तो करावा लागू शकतो. त्यासाठी फी काय आहे, तर ओपन कॅटेगरीसाठी इथे दिली आहे मित्रांनो 1000 रुपये. आणि SC ST किंवा विमेन असेल, स्पोर्टमॅन असेल, PWD असेल त्यांच्यासाठी फी दिली आहे मित्रांनो 700 रुपये. आणि यांचं पूर्ण अप्लिकेशनचं मोड हे पूर्णपणे ऑनलाईन आहे. आणि लास्ट डेट आहे मित्रांनो अप्लाय करण्याची ही आधी होती 20 मार्च, पण आता ही एक्सटेंड करून करण्यात आलेली आहे 31 मार्च 2026. तर 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही यासाठी फॉर्म जो आहे तो फिल करू शकता. त्यानंतरची जी तिसरी जाहिरात आहे मित्रांनो ती आहे स्टेट बँक रिलेटेड. तर लक्षात असू द्या, भारतीय स्टेट बँक रिलेटेड ही जाहिरात असणार आहे, ज्याच्यामध्ये पद वेगवेगळी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये 116 जागांसाठी भरती होते. याच्यामध्ये असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंटची 12 पदे आहे, डेप्युटी मॅनेजरची 43 पदे आहे आणि डेप्युटी मॅनेजर चार्टर्ड अकाउंटंट CA ज्याला आपण म्हणतो त्याची 61 पदे, अशी टोटल 116 पदांसाठी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
एज्युकेशन क्वालिफिकेशन काय मागितलेलं आहे तर पोस्ट क्रमांक 1 म्हणजे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट याच्यासाठी जे क्वालिफिकेशन मागितलं आहे त्याच्यामध्ये आहे मित्रांनो बीएससी, बीई किंवा बीटेक हे तुमचं कम्प्युटर सायन्स, सॉफ्टवेअर इंजिनियर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स याच्यामध्ये झालेलं असावं. सोबतच म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 50% मार्क जे आहे ते आणणं आवश्यक आहे. म्हणजे 50%च्या वर जर तुमचे मार्क असतील तरच तुम्ही काय करू शकता रे त्याचा फॉर्म जो आहे तो भरू शकता. परंतु बघा प्रेसिडेंटचं पद आहे, ठीक आहे, थोड्या वरच्या लेवलचं पद आहे, त्याच्यामुळे एक्सपिरियन्सही मागितला जाईल. तिथे एक्सपिरियन्स मागितलेला आहे मित्रांनो 6 इयरचा. ठीक आहे, तर 6 वर्षांचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही अगदी सहजतेने याचा फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर पद क्रमांक 2 जे आहे याच्यासाठी सुद्धा बीएससी, बीटेक, कम्प्युटर सायन्स, सॉफ्टवेअर इंजिनियर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये झालेलं असेल तेही मागितलेलं आहे. पण हे 50% मार्कासहित मागितलेलं आहे. सोबतच बीसीए, एमसीए किंवा एमटेक, एमएससी तुमचं कम्प्युटर सायन्स, सॉफ्टवेअर इंजिनियर, आयटी मध्ये झालेलं असेल तरीही चालून जातं. पण याच्यासोबतही पहिल्या पदासाठी किती वर्षाचा एक्सपिरियन्स? 6 वर्षाचा एक्सपिरियन्स. दुसऱ्या पदासाठी आहे मित्रांनो 3 वर्षाचा एक्सपिरियन्स. आणि जे तिसऱ्या नंबरचं पद आहे याच्यासाठी आहे मित्रांनो 1 वर्षाचा एक्सपिरियन्स. परंतु एज्युकेशन क्वालिफिकेशन फक्त सीए हवं आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या. डेप्युटी मॅनेजर चार्टर्ड अकाउंटंटसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन फक्त सीए असेल आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तरी तुम्ही यासाठी फॉर्म जो आहे तो भरू शकता. सोबतच लक्षात असू द्या मित्रांनो की याच्यामध्ये एज लिमिट असणार आहे 31 जानेवारी 2026 पर्यंत. पोस्ट क्रमांक 1 साठी आहे 27 ते 45 वर्षापर्यंत, पोस्ट क्रमांक 2 साठी आहे 25 ते 35 पर्यंत आणि पोस्ट क्रमांक 3 साठी आहे 21 ते 35 पर्यंत. एज रिलॅक्सेशन मिळतं. एससी एसटी कॅन्डिडेट तुम्ही असाल तर तुम्हाला 5 वर्षांची सूट जी आहे ती देण्यात येते, एवढं लक्षात असू द्या. आणि तुम्ही जर ओबीसी कॅन्डिडेट असाल तर तुमच्यासाठी 3 वर्षांची सूट जी आहे ती देण्यात येते. यासाठी फी स्ट्रक्चर काय असणार आहे तर फी स्ट्रक्चर आहे मित्रांनो जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी साठी 750 रुपये. एससी एसटी पीडब्ल्यूडी साठी कोणताही फी नाही. ठीक आहे, लक्षात असू दे. एससी एसटी पीडब्ल्यूडी साठी कोणती फी इथे आकारण्यात येणार नाही. अप्लिकेशन पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि लास्ट डेट काय ऑनलाईन अप्लाय करण्याची तर ती आधी होती मित्रांनो 15 मार्च 2026, पण आता याला जे आहे ते वाढवण्यात आलेलं आहे आणि आता झालेली आहे 30 मार्च 2026. ठीक आहे, तर लक्षात असू द्या 30 मार्च पर्यंत तुम्ही हा फॉर्म जो आहे अप्लाय करू शकता. सुरुवातीला 15 मार्च होती पण आता ती वाढवून 30 मार्च जी आहे ती केलेली आहे. तर 30 मार्च पर्यंत तुम्हाला चान्स जो आहे तो मिळून जातो. त्याच्यानंतर आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 ची. याच्यामध्ये टोटल 222 जागांसाठी भरती होत आहे. याच्यामध्ये कनिष्ठ अभियंताची 32 पदं आहे. उप अग्निशामक केंद्र अधिकारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, पशुसंवर्धन पर्यवेक्षक, चालक सत्र संचालक, उद्यान सहाय्यक, अनुलेखक, अग्निशामक, रोगपाल अशी विविध पदे देण्यात आलेली आहे. आणि या पदांची क्रमांक तुम्हाला मात्र लक्षात ठेवायचा आहे कारण की याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते प्रत्येक पदांसाठी तुम्हाला वेगवेगळं आढळणार आहे. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. म्हणजे टोटली 12 पदे याच्यामध्ये देण्यात आलेली आहे आणि त्याच्यानुसारच एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर पद क्रमांक 1 साठी तुम्हाला काय लागेल रे इंजिनिअरिंग जे आहे ते सिव्हिल मध्ये झालेलं असावं. पद क्रमांक 2 साठी स्टेशन ऑफिसर किंवा उपस्थानिक अधिकारी, अग्निप्रबंधक याच्यामध्ये एखादं सर्टिफिकेशन किंवा याच्यामध्ये तुमची डिग्री जी आहे ते झालेली असावी. ठीक आहे, म्हणजे काय रे तुमचं बीई जर झालेलं असेल तर फायर मध्ये झालेलं असेल तर चांगली गोष्ट आहे. नसेलही झालं तर काही हरकत नाही. तुमच्याकडे अग्निप्रबंधक रिलेटेड एखादं सर्टिफिकेट असेल तरीही तुम्ही याच्यासाठी अप्लाय जे आहे ते करू शकता. त्याच्यानंतर पद क्रमांक 3 साठी सांगितलं मित्रांनो कोणत्याही शाखेतील पदवी प्लस लष्करी, निमलष्करी दलातील समकक्ष पद किंवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किंवा समकक्ष पदावरील किमान 3 वर्षांचा अनुभव तुमचा जर असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय जे आहे ते करू शकता. कारण की याच्यामध्ये हाय पेड सॅलरीज असतात त्याच्यामुळे एक्सपिरियन्स सुद्धा याच्यामध्ये मागितला जातो. त्याच्यानंतर त्याचप्रमाणे पद क्रमांक 4 साठी सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी तुमच्याकडे असेल तरी चालून जातं आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक केलेलं आहे. पद क्रमांक 5 साठी सुद्धा कोणती ग्रॅज्युएशन डिग्री प्लस स्वच्छता निरीक्षक पदविका जी आहे ती उत्तीर्ण झालेली असावी. त्याचप्रमाणे पद क्रमांक 6 साठी 12वी उत्तीर्ण, पद क्रमांक 7 साठी 10वी उत्तीर्ण, पद क्रमांक 8 साठी सुद्धा बीएससी जे आहे ऍग्रिकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री डिप्लोमा मान्यता प्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी हे तुमची झालेली असावी. ठीक आहे, बघा आता इथे पद क्रमांक 6 ला 12वी उत्तीर्ण मागत आहे, सोबतच त्यासोबत डिप्लोमा आणि अनुभव सुद्धा जो आहे तो मागत आहे. त्याच्यानंतर पद क्रमांक 9 जे आहे याच्यासाठी 10वी उत्तीर्ण प्लस आयटीआय जे आहे ते कंपल्सरी केलेलं आहे. पद क्रमांक 10 साठी 10वी उत्तीर्ण प्लस अग्निशामक प्रशिक्षण कोर्स कंपल्सरी केलेला आहे आणि पद क्रमांक 11 साठी बीकॉम प्लस संगणकावर मराठी टंकलेखक हे 30 शब्द प्रति मिनिट. ठीक आहे, 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखक असेल तर 40 शब्द प्रति मिनिट हे 2 पैकी सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला लागणार आहे. पण सोबतच बीकॉम डिग्री जी आहे ते तुम्हाला कंपल्सरी केलेली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जी वयाची अट आहे मित्रांनो ती पद क्रमांक 1, 3, 4, 5, 8, 9, 11 पर्यंत 18 ते 38 पर्यंत आहे आणि बाकी पदांसाठी 40 आणि 30 वर्षापर्यंत तुम्हाला कंपल्सरी जे आहे म्हणजे वय जे आहे त्याच्या आतमध्ये असलं पाहिजे. परंतु जर तुमचं वय त्याच्यापुढे एक्सटेंडही झालेलं असेल कारण की अनुभवाचं सर्टिफिकेट मागताय तर ऑब्व्हियसली आहे की काही कॅन्डिडेटचं वय जे आहे ते एक्सटेंड झालेलं असेल तर एक्सटेंड झालेलं वय जरी असेल तरी घाबरण्याची गरज नाही कारण याच्यामध्ये तुम्हाला सूट सुद्धा मिळते. तर मागासवर्गीय, अनाथ किंवा अतिशय दुर्बल घटकामधून तुम्ही येत असाल तर तुम्हाला 5 वर्षांची सूट जी आहे ती दिल्या जाते. नोकरी ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच असणार आहे.
खुला प्रवर्गासाठी जी फी आहे मित्रांनो ती आहे 1000 रुपये आणि अनाथ मागासवर्गीयांसाठी फी आहे 900 रुपये. अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि याच्यामध्ये महत्वाच्या तारखा आहे. शेवटची जी तारीख आहे ती आहे मित्रांनो 31 मार्च 2026. म्हणजे आधी ही 18 मार्च होती, पण आता याला 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही हा अर्ज करू शकता. आणि परीक्षा कधी होईल, इंटरव्ह्यू कधी होईल याच्या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला नंतर जे आहे ते कळवण्यात येईल, कारण की यांनी अजूनही डिक्लेअर केलेलं नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो एक लास्टची भरती आहे ती आहे एमसीएल भरती 2026 ची, म्हणजे महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड. याच्यामध्ये 667 जागांसाठी भरती होत आहे. याच्यामध्ये ज्युनियर ओव्हरमन याच्या 192 जागा आहे, मायनिंग सिरदार यांच्या 448 जागा आहे, सर्वेसरच्या 24 जागा आहे, ट्रान्सलेटर ची एकच जागा आहे. त्याच्यानंतर टेक्निशियनच्या ज्या आहेत त्या 2 जागा तुम्हाला आढळून येतात. अशा टोटल ज्या आहे 667 जागा इथे आढळतात. शैक्षणिक पात्रता ही पद क्रमांक 1 साठी काय मागितली आहे तर मायनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा तुमचा झालेला असावा, प्लस ओव्हरमन प्रमाणपत्र असावं, प्लस प्रथमोपचार प्रमाणपत्र असावं आणि प्लस गॅस परीक्षा प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं. अशा याच्या 192 जागांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. पद क्रमांक 2 साठी 10वी उत्तीर्ण किंवा मायनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा. 10वी उत्तीर्ण असेल तरी होऊन जाईल, पण सोबतच मायनिंग सिरादारी प्रमाणपत्र आणि प्रथमोपचारचं सर्टिफिकेट जे आहे ते सुद्धा लागणार आहे. आणि गॅस प्रशिक्षण प्रमाणपत्र, हे प्रमाणपत्र तुम्ही कोणताही छोटा कोर्स करूनही मिळवू शकता. त्याच्यानंतर पद क्रमांक 3 साठी आहे मित्रांनो 10वी उत्तीर्ण आणि सर्वे प्रमाणपत्र, म्हणजे एखाद्या वेळी सर्वे केल्याचं प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे. पद क्रमांक 4 साठी बीए हिंदी किंवा इंग्रजीमधून झालेलं असेल तर बीए आणि हिंदी ट्रान्सलेशन डिप्लोमा. आणि पद क्रमांक 5 साठी पॅथॉलॉजी डिप्लोमा, म्हणजे टेक्निशियनचे जे पद आहे त्यासाठी पॅथॉलॉजी डिप्लोमा हे कंपल्सरी केलेलं आहे. सोबत याच्यामध्ये लक्षात ठेवायचं मित्रांनो वयाची अट काय आहे तर वयाची अट आहे याच्यामध्ये 18 ते 30 वर्षापर्यंत. परंतु एससी एसटी साठी जे तुम्हाला 5 वर्षांची सूट दिली जाते आणि जर तुम्ही ओबीसी कॅन्डिडेट असाल तुमच्यासाठी 3 वर्षाची सूट जी आहे ती दिली जाते. पण नोकरी ठिकाण काय असणार आहे, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट आहे तर नोकरी ठिकाण याचा आहे मित्रांनो ओडिशा. ठीक आहे, लक्षात असू दे तुम्हाला ओडिशाला जो आहे तो जॉब करावा लागेल. जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू साठी फी असणार आहे 1180 रुपये. एससी एसटी पीडब्ल्यूडी एक्स सर्व्हिसमॅन महिला जर तुम्ही असाल तर तुम्हाला कोणतीही फी आकारल्या जाणार नाही. ठीक आहे, तुमच्याकडून कोणतीही फी घेतल्या जाणार नाही. त्याच्यानंतर अर्ज करण्याची पूर्णपणे पद्धती ऑनलाईन आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो 6 एप्रिल 2026 ला 11:50 रात्रीच्या 11:50 तुम्ही अर्ज जो आहे तो करू शकता 6 एप्रिल 2026 पर्यंत. एवढं जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर या होत्या मित्रांनो आजच्या जाहिराती. कदाचित या जाहिरातींबद्दल तुम्हाला ऑलरेडी माहिती असेलही किंवा नसेलही तर या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती झालेलं असेल. आता एक सर्वात महत्वाचं लक्षात असू द्या की तुम्ही महाराष्ट्र शासनासाठी प्रिपरेशन करत असाल आणि आता तुम्हालाही माहिती आहे की महाराष्ट्र शासनाने 70,000ची भरती जी आहे ती जाहीर केलेली आहे, ज्याच्यामध्ये 20,000 पदे एमपीएससी मार्फत आणि बाकीची जी पदे आहे ती भरणार आहे सरळ सेवेमार्फत. त्याच्यासाठी तुमच्यासाठी एक मोफत अतिशय फ्री ऑफ कॉस्ट महावेबिनार जो आहे तो आयोजित केलेला आहे. लक्षात असू द्या सरळ सेवा भरतीमध्ये एक मोफत महावेबिनार तुमच्यासाठी आयोजित केलेला आहे. आणि महावेबिनार कधी असणार आहे तर रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठीक आहे, आमचे जे तज्ञ मार्गदर्शक आहे यांच्याकडून तुम्हाला उत्तम मार्गदर्शन मिळेल की सरळ सेवा ही इझिली कशी क्रॅक होऊ शकते. कारण आपला जो मॅक्सिमम कॅन्डिडेटचा स्टाफ असतो तो सरळ सेवाकडेच असतो. ठीक आहे, म्हणजे मॅक्सिमम कॅन्डिडेट जे असतात ते सरळ सेवाकडेच वळणारे असतात, कारण की जागांची संख्या जास्त असते. परीक्षा जी आहे ते एकच देऊनही लगेच जे आहे ते लागता येतं. म्हणजे तुम्हाला एमपीएससी सारखं प्री मेन्स इंटरव्ह्यू या कॅटेगरीमध्ये फसण्याची गरज नाही. लगेच एक परीक्षा देऊन जे आहे तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढून जातात. तर त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात, काय काय त्याच्यामध्ये प्रोसिजर असते, कोणकोणत्या सरळ सेवा असतात, कारण की भरपूर मुलांना याच्यामध्येही कन्फ्युजन असते की नेमक्या सरळ सेवा म्हणजे नेमक्या कोणकोणत्या परीक्षा, तर नेमक्या कोणकोणत्या सरळ सेवा असतात, त्यांचं ऍक्च्युअली स्ट्रॅटेजी काय यूज करायची. 2 महिने जर एखाद्या सरळ सेवेला बाकी असेल त्याच्यातही ती सरळ सेवा 2 महिन्यात अभ्यास करून कशी काढायची याच्याबद्दल संपूर्ण माहिती जी आहे या महावेबिनारमध्ये तुम्हाला आमच्या तज्ञांकडून जे आहे ते माहिती होऊन जाईल. म्हणजे याच्यामध्ये नेमक्या महावेबिनारमध्ये कोणकोणत्या गोष्टींबद्दल डिस्कशन होणार आहे तर पहिली गोष्ट होणार आहे मित्रांनो जाहिराती नेमक्या कोणकोणत्या आल्या आहेत त्याच्याबद्दल माहिती. त्याच्यानंतर भविष्यात कोणकोणत्या अजून जागा ज्या आहेत ते प्रसिद्ध होऊ शकतात, कारण की मागच्या वेळेसपर्यंत ज्या जागा प्रसिद्ध झाल्या तर त्यांच्या अनुभवानुसार पुढे कोणकोणत्या जागा प्रसिद्ध होऊ शकतात हे सुद्धा तुम्हाला इथे सांगितलं जाणार आहे. सोबतच सरळ सेवाची नेमकी तयारी कशी करावी, अभ्यासाचे नियोजन कसे करावे, टॉपिक, कन्सेप्ट अनालिसिस, पेपर अनालिसिस कसं करावं याच्याबद्दल संपूर्ण माहिती जी आहे याच्यामध्ये सांगितलं जाणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरळ सेवेमध्ये जे विषय असतात बघा या मोफत महावेबिनारमध्ये सरळ सेवेतले विषय म्हणजे नेमके कोणकोणते रे तर गणित, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी, मराठी या विषयाचा सुद्धा नेमका अभ्यास कसा करावा हे अतिशय फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला या महावेबिनारमध्ये सांगितलं जाणार आहे. आणि हा महावेबिनारसाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे रे तर 29 मार्च 2026 ला सायंकाळी 6 वाजता जे आहे ते तयार राहायचं आहे. या महावेबिनारची जे लिंक आहे मित्रांनो तेही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसून येईल. हा व्हिडिओ जो आहे तो त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून ती लिंक जी आहे ती उचलून घ्या, आपल्याकडे सेव्ह करून ठेवा, कारण की या लिंकच्या माध्यमातूनच तुम्ही या महावेबिनारमध्ये जे आहे ते पोहोचू शकाल. ठीक आहे. आणि मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तुमच्या ज्याही मित्रांना याची खरी गरज असेल ना रे या महावेबिनारची किंवा जाहिरातींची खरी गरज असेल त्या मित्रांपर्यंत त्या मैत्रिणींपर्यंत या व्हिडिओला नक्की पोहोचवा.
आणि तुमचंही स्वप्न असेल की पुढच्या वर्षीचं झेंडावंदन हे मला माझ्याच गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये करायचं आहे, तर तुम्हाला तयारी मात्र त्याच जोशाने त्याच उमेदाने जे आहे ते करावी लागेल. ठीक आहे. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा, तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा, कधी काही स्टेटसही ठेवत चला आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करून घ्या. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.